अंबरनाथ शहरामधील AMP गेट परिसर असेल, भीमनगर परिसर असेल, या परिसरामध्ये पुन्हा एकदा ज्या एक इंडस्ट्रियल बेल्ट आहे त्याच्यामध्ये असलेल्या काही कंपन्यांकडून धूर सोडण्यात आलेला आहे। हा धूर अतिशय विषारी आणि एकदम श्वास घ्यायला देखील त्रास ह्या धुरामुळे होत होता। आम्ही आता याच ठिकाणी आहोत आणि आता देखील बघत असाल तर हे धूर जाऊन जवळपास 1-1.5 तास झालेला आहे, परंतु इथे खूप त्रास अजून देखील हा श्वास घ्यायला होतोय। आपण बघू शकत असाल तर आजूबाजूला सगळं धुक्यासारखं वातावरण झालेलं आहे। हेच नव्हे तर अंबरनाथच्या पुढील ह्या पुढे देखील निसर्ग ग्रीन परिसर असेल किंवा बी कॅबिन रोड असेल, या परिसरामध्ये देखील अनेक वेळा याआधी देखील 2-4 महिन्या अगोदर असेल आपण वृत्तपत्रांमध्ये आपल्या माध्यमातून देखील अनेक बातम्या आल्या होत्या, ज्याच्यामध्ये विषारू वायूची सोडण्यासाठी हे जे कंपन्या आहेत हे धूर सोडतात आणि त्याच्यामुळे ह्या वस्तीला, या नागरिकांच्या मोठ्या असलेल्या सोसायट्यांना, इथे मोठ्या प्रमाणात नागरिक या लागून असलेल्या सोसायट्या इथे राहतात आणि अशा ठिकाणी रात्रीचा धूर सोडण्याचं काम या आजूबाजूच्या कंपन्या करत असतात। त्याचाच आज पावसाचा फायदा घेऊन कदाचित ह्या कंपन्या धूर सोडत असतील आणि 1 ते 1.5 तास जवळ पूर्णपणे इकडे एकदम या धुराचा त्रास नागरिकांना होत होता आणि एकदम धुक्यासदृश्य परिस्थिती इथे निर्माण झालेली होती। यासाठी आम्ही आत्ताच काही वेळापूर्वी आमच्या शिवसेनेच्या वरिष्ठांना सगळ्यांना फोन केलेला आहे आणि ही माहिती त्यांना दिलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच, म्हणजे याच 4-5-6 दिवसांमध्ये आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर अंबरनाथ शहरामध्ये ह्याच्यासाठी काय तोडगा काढण्यात येईल यासाठी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्या विभागांना आम्ही इथे बोलवून त्यांच्याबरोबर मीटिंग घेणार।